शौर्याची गोष्ट, कसे छोट्या बोकडाने दिवस वाचवला। एका सुंदर जंगलात जिथे उंच झाडं आणि नितळ नद्या वाहत होत्या, एक छोटी बोकड राहायची, जिचं नाव गॅबी होतं। गॅबी तिच्या धैर्याने, आनंदी स्वभावाने आणि मित्रांसाठी खूप प्रसिद्ध होती। तिच्या जंगलातले मित्र म्हणजे लिओ सिंह, टॉमी वाघ आणि विल्फ लांडगा। प्रत्येक प्राण्याची स्वतःची खासियत होती, पण सगळ्यांनाच गॅबीच्या शौर्यावर आणि दयाळूपणावर भरवसा होता। एके दिवशी सकाळी गॅबीने ठरवलं की ती जंगलाच्या त्या टोकाला जाऊन पाहिल, जिथे तिला ऐकून आलं होतं की एक गुप्त तलाव आहे, ज्यात रात्री निळी जादुई फुलं चमकतात। ती आनंदाने, गाणं गात आपल्या छोट्या पावलांनी जंगलात निघाली। जसा गॅबी जंगलात पुढे जात होती, तसा तिला झुडपांमध्ये काही हलचलीचा आवाज ऐकू आला। ती थांबली आणि तिचं हृदय जोरात धडधडू लागलं, पण तिने ठरवलं की तिला धैर्य दाखवायचं आहे। ती हळूच झुडपांमधून बघायला लागली। तिला दिसलं की तिचा मित्र विल्फ लांडगा तिथे लपून बसला होता आणि त्याचा चेहरा चिंताग्रस्त वाटत होता। गॅबी, विल्फने हळू आवाजात हाका मारली। त्याच्या आवाजात भीती स्पष्ट दिसत होती। काहीतरी विचित्र चाललं आहे। मी नदीकाठी काही शिकारी पाहिले आहेत। ते प्राण्यांना पकडत आहेत। गॅबीचे डोळे मोठे झाले। शिकारी, हे खूप गंभीर होतं। तिला वाटलं की एकटीने ती हे साध्य करू शकत नाही। विल्फ, आपल्याला सगळ्यांना याबद्दल सांगावं लागेल, तिने दृढतेने म्हटलं। आपल्याला आपल्या मित्रांना कसेही करून सुरक्षित ठेवलं पाहिजे। विल्फने मान डोलावली आणि ते दोघं लिओ सिंह आणि टॉमी वाघाला शोधायला निघाले। काही वेळातच ते दोघे एक मोठ्या झाडाच्या सावलीत विश्रांती घेत असताना त्यांना दिसले। लिओ, टॉमी, गॅबीने हाका मारली। जंगलात शिकारी आले आहेत आणि आपल्याला सगळ्यांना वाचवण्यासाठी योजना करायला हवी। लिओ, जो जंगलाचा राजा होता, उभा राहिला आणि त्याने मान डोलावली। आपल्याला एकत्र काम करावं लागेल। प्रत्येकाची काहीतरी खासियत आहे आणि जर आपण आपली शक्ती एकत्र केली तर आपण शिकाऱ्यांना रोखू शकतो। टॉमी, जो आपल्या वेगवान आणि चपळ स्वभावासाठी प्रसिद्ध होता, म्हणाला, मी जंगलात जाऊन बघू शकतो की शिकारी कुठे आहेत। गॅबीला आशा वाटू लागली। तिला माहीत होतं की ते सर्व मिळून काम करतील तरच ते आपल्या घराची रक्षा करू शकतील। हेच आपलं नियोजन आहे, लिओने विचारपूर्वक सांगितलं। गॅबी, तू सर्वात लहान आहेस आणि तुला पकडणं अवघड आहे। लहान प्राण्यांना जंगलाच्या आतल्या भागात सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेव। विल्फ, तुझे इंद्रिय तीव्र आहेत, नदीच्या जवळ राहा आणि शिकाऱ्यांवर नजर ठेवा। टॉमी, तू संदेशवाहक म्हणून सर्वांना माहिती देत जा। सर्वांनी होकार दिला आणि योजना राबवायला सुरुवात केली। योजना अंमलात आणणे गॅबीने काही ससे, खार आणि छोटे पक्षी सुरक्षित ठिकाणी नेताना त्यांना धीर दिला। सगळे एकत्र राहा आणि धैर्य दाखवा। जर आपण एकत्र राहिलो तर आपल्याला काही होणार नाही। या दरम्यान टॉमी जंगलात पळत सगळ्यांना इशारा देत होता। त्याने प्राण्यांना आतल्या जंगलात जाऊन लपायला सांगितलं, जिथे ते सुरक्षित राहू शकतील। प्रत्येक प्राण्याने टॉमीचे आभार मानले आणि सुरक्षिततेसाठी आतल्या जंगलात निघाले। विल्फ नदीच्या काठी झुडपांमध्ये लपून शिकाऱ्यांवर नजर ठेवून होता। त्याने शिकाऱ्यांना प्राण्यांना पकडून बाजारात विकण्याबद्दल बोलताना ऐकलं, ज्यामुळे त्याच्या अंगावर काटा आला। त्याला माहीत होतं की ते आपल्या मित्रांना काही होऊ देणार नाहीत। लिओ जंगलात फिरून हत्ती आणि अस्वलांसारखे मोठे प्राणी एकत्र करत होता, जे वेळ आल्यास सुरक्षा देऊ शकतील। शिकाऱ्यांचा सापळा शिकारी खूप चलाख होते आणि त्यांनी अनेक ठिकाणी प्राण्यांना पकडण्यासाठी सापळे लावले होते। अचानक विल्फने पाहिलं की एक शिकारी त्या दिशेने चालला आहे जिथे गॅबी आणि छोटे प्राणी लपले होते। विल्फ पटकन गॅबीला इशारा देण्यासाठी धावला। गॅबी, विल्फने श्वास घेत घेत हळू आवाजात बोलला, एक शिकारी इकडे येतोय। आपल्याला लहान प्राण्यांना दुसरीकडे नेलं पाहिजे। गॅबीने लगेच एक अरुंद मार्ग पाहिला जो झुडपांनी वेढलेला होता। त्यांना या मार्गाने घेऊन जाऊ, तिने सुचवलं। शिकारी आपला पाठलाग करू शकणार नाहीत। गॅबीच्या मदतीने लहान प्राणी सावधगिरीने काटेरी मार्गावरून गेले आणि एका गुप्त जागेत पोहोचले, जिथे ते सुरक्षित होते। शिकारी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करत होते, पण काटेरी झुडपांमुळे त्यांनी हार मानली। होशियारीने योजना। नदीजवळ लिओ आणि टॉमीने शिकाऱ्यांना घाबरवण्यासाठी योजना आखली। टॉमी म्हणाला, जर आपण खूप आवाज केला तर आपण शिकाऱ्यांना वाटू शकतो की त्यांच्याभोवती धोकेदायक प्राणी आहेत। लिओने मान डोलावली, खूप छान विचार आहे। मी जोरात गर्जना करेन आणि तू माकडांना सांग की ते झाडं हलवावीत आणि काही फांद्या पाडाव्यात। त्यामुळे त्यांना भीती वाटेल। थोड्याच वेळात जंगल लिओच्या जोरदार गर्जनेने दणाणलं। माकडं फांद्या हलवू लागली आणि फळं आणि लाकडं खाली पडू लागली, ज्यामुळे असं वाटलं की जंगल जंगली प्राण्यांनी भरलेलं आहे। शिकारी घाबरले, त्यांनी आपल्या जाळ्यांचा त्याग केला आणि जंगलातून पळाले। जंगलात आनंदोत्सव। जेव्हा शिकारी निघून गेले तेव्हा सगळे प्राणी गॅबी, लिओ, टॉमी आणि विल्फचे आभार मानण्यासाठी एकत्र आले। गॅबीच्या शौर्याने आणि चातुर्याने लहान प्राण्यांचे रक्षण केले,
तर लिओच्या गर्जनेने आणि टॉमीच्या वेगवान इशाऱ्यांनी सगळ्यांना सुरक्षित ठेवलं. विल्फ, जो नेहमी थोडा संकोची असायचा, अभिमानाने हसला, कारण त्यानेही एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तू खूप छान केलं, गॅबी. लिओने अभिमानाने हसत म्हटलं, तुझ्याशिवाय आपण सगळ्यांची सुरक्षा करू शकलो नसतो. आणि विल्फ आणि टॉमीलाही विसरता येणार नाही. गॅबी आनंदाने म्हणाली, आपण सर्वांनी मिळून हे शक्य केलं. त्या रात्री प्राण्यांनी फळं, काजू आणि स्वादिष्ट जंगलातील मिठाईंचा मोठा उत्सव केला. त्यांनी गाणी गायली, नाचले आणि आनंदाने झुलले. गॅबीने तिच्या मित्रांकडे पाहिलं आणि मनाशी ठरवलं की ते एकमेकांची सदैव काळजी घेतील. आणि काहीही झालं तरी जर ते एकत्र राहिले तर प्रत्येक संकटाचा सामना करू शकतात. त्या दिवसानंतर गॅबी, लिओ, टॉमी आणि विल्फ जंगलाचे खरे नायक बनले. त्यांनी वचन दिलं की ते सदैव आपल्या घराची आणि एकमेकांची रक्षा करतील. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.